स्वामी म्हणतात, आज गुरुवारी ह्या गोष्टी चुकूनही करू नकोस. श्री स्वामी समर्थ. शुभ दिवस मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आज गुरुवार आहे. हा दिवस साधा नाही आहे. हा दिवस फक्त आठवड्यातला एक वार नाही, तर हा दिवस आहे स्वामी समर्थ महाराज यांच्या साक्षीचा, त्यांच्या अस्तित्वाचा. आज स्वामी शांतपणे पाहत असतात, कोण काय करतोय, कोण काय विचारतोय आणि कोण काय चुकतोय. आज स्वामी एकच गोष्ट सांगतात, हे चुकूनही करू नकोस. स्वामी म्हणतात, आज नकारात्मक बोलू नकोस. आज गुरुवारी एक मोठी चूक लोक करतात. ते स्वतःबद्दल वाईट बोलतात. माझं काहीच होणार नाही, माझं नशीबच खराब आहे, मी काहीच करू शकत नाही. स्वामी म्हणतात, तू जे बोलतोयस तेच मी लिहितो. आज तुझा एक नकारात्मक शब्द उद्याचं दार बंद करू शकतो. म्हणून स्वामी सांगतात, आज स्वतःला कमी लेखू नकोस. स्वामी म्हणतात, आज कुणाचा अपमान करू नकोस. स्वामींना सगळ्यात जास्त काय दुखावतं माहिती आहे का? जेव्हा त्यांचा भक्त दुसऱ्याचं मन दुखावतो. आज गुरुवारी आई वडील, बायको, नवरा, मुलं, सहकारी यांच्याशी कठोर बोलू नकोस. स्वामी म्हणतात, मी त्या प्रत्येक माणसात आहे. तू कुणाला दुखावतोस तेव्हा प्रत्यक्ष मला दुखावतोस. स्वामी म्हणतात, आज खोटं बोलू नकोस. आज थोडं खोटं बोलून चालेल असं तुझं मन म्हणत असेल ना, पण स्वामी म्हणतात, गुरुवारी बोललेलं खोटं खूप लवकर उघड होतं. आज सत्याच्या बाजूने उभं राहा. भले थोडं नुकसान होईल, पण स्वामी तुझ्या पाठीशी उभे राहतील. स्वामी म्हणतात, आज तुलना करू नकोस. तो पुढे गेला, तो खूप सुखात आहे, त्याचं सर्व काही ठीक आहे, त्याच्याकडं सगळं काही आहे. त्याच्याशी, त्या लोकांशी तुलना करू नकोस. स्वामी म्हणतात, तुला जे दिलंय ते दुसऱ्याला दिलं नाही आहे. आज गुरुवारी तुलना केलीस तर असमाधान वाढेल. तू आयुष्यात समाधानी राहणार नाहीस. स्वामी सांगतात, तुझा प्रवास वेगळा आहे, माझी योजना वेगळी आहे. स्वामी म्हणतात, आज कृतज्ञ होऊ नकोस. आज तू ज्या घरात आहेस, ज्या अन्नावर जगतोयस, ज्या लोकांमध्ये राहतोयस, त्यासाठी कुणीतरी स्वामींच्या चरणी नवस केला होता, पण तू मात्र तक्रार करतोयस. स्वामी म्हणतात, कृतज्ञता संपली की कृपाही थांबते. आज किमान मनात तरी म्हणा, स्वामी धन्यवाद, तुम्ही जे काही दिलंय त्यात मी खूप खुशी आहे, समाधानी आहे. स्वामी म्हणतात, आज भक्तीला वेळ नाही असं म्हणू नकोस. आज खूप काम आहेत, आज वेळ नाही, आज नंतर बघतो. त्याला स्वामी हसून म्हणतात, तुला वेळ आहे सगळ्यांसाठी, फक्त माझ्यासाठी नाही. स्वामींना तासभर पूजा नको आहे, त्यांना खूप काही फुलं, प्रसाद, नैवेद्य असले सर्व काही गोष्टी नको आहेत. फक्त मनापासून एक आठवण पुरी. आज गुरुवारी मनात माझं नाव तरी घे. स्वामी म्हणतात, आज संयम सोडू नकोस. आज लगेच सगळं व्हायला हवं असं वाटतंय ना, तर त्यावर स्वामी म्हणतात, मी कधी उशीर करत नाही, पण घाईही करत नाही. आज चिडचिड, राग, अधीरपणा यावर नियंत्रण ठेव. संयम ठेवणारा भक्त स्वामींच्या खूप जवळ असतो. स्वामी म्हणतात, आज विश्वास डगमगू देऊ नकोस. आज मन म्हणत असेल, देव आहे का खरंच? स्वामी ऐकतायत का? माझं सर्व काही स्वामी व्यवस्थित करतील का? माझ्या आयुष्यात सुख समाधान स्वामी आणतील का? असे प्रश्न, असा विचार मनात आणू नकोस. स्वामी म्हणतात, तू माझ्यावर शंका घेतलीस तेव्हा मी तुला कसोटीला टाकतो. विश्वास ठेवणारा कधीच हरत नाही, तो फक्त थोडा थांबतो. स्वामींचा आजचा हा गुप्त इशारा नक्की ऐका. मित्रांनो, आत्तापर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा, श्री स्वामी समर्थ असं टाईप करा आणि इथून पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. स्वामी म्हणतात, आज जो निर्णय घेणार आहेस तो घाईत घेऊ नकोस. रागात घेतलेला निर्णय वर्षानुवर्ष पश्चाताप देतो. आज गुरुवारी मन शांत ठेव आणि मगच पाऊल टाक. आज एक छोटासा स्वामी उपाय, अगदी सोप्या शब्दात. आज कुठेही बसून डोळे बंद कर आणि मनात 3 वेळा म्हण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. माझी बुद्धी तुमच्या चरणी अर्पण. स्वामी, माझी बुद्धी तुमच्या चरणी अर्पण. हे वाक्य अनेक संकट टाळतं. शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा संदेश स्वामी म्हणतात,
मी तिला सोडलेलं नाही, पण तूच मला विसरत चाललेला आहेस. आज गुरुवार आहे, आज चुकूनही हे करू नकोस. नकारात्मक बोलणं, कुणाचं मन दुखावणं, खोटं बोलणं, कृतज्ञ होणं, विश्वास सोडणं. आज जर तू स्वतःला सावरलंस तर स्वामी तुझं आयुष्य सावरतील. आणि आज गुरुवारी जर तू स्वतःला आवरलं नाहीस तर तुझा आयुष्यभराचा पसारा तसाच राहील. जर हा संदेश मनाला भिडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल, ज्याला हा व्हिडिओची गरज असेल तर त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. कारण आज गुरुवार आहे आणि आज तुम्ही जे काही करत आहात ते स्वामी पाहत आहेत. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर स्वामींची कृपा ही सदैव राहो, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.